नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बीजेपीचे लोकसभा उमेदवार किरीट सोमय्या यांच्या प्रचारार्थ भांडूपमध्ये भव्य प्रचार रॅली. जुना मुलुंडेतील साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन पालखी व पदयात्रा काढीत संपन्न. ठाण्यातील जिल्हा परिषदेवर जात प्रमाणपत्राच्या विविध मागण्यांकरिता समस्त वाल्मिकी समाजाने काढला धडक मोर्चा. वाल्मिकी समाजाने आपल्यावरील होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवी धडक मोर्चा ठाण्यातील जिल्हा परिषदेवर काढला. महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती जमातींना जात दाखला मिळवण्यासाठी जे नियम तयार केले आहेत ते अनावश्यक आणि खोडसाळ आहेत, असे या वाल्मिकी समाजाचे मत आहे. महाराष्ट्रातला वाल्मिकी समाज महाराष्ट्र सरकारच्या संबंधित निर्णयाला ठाम विरोध करीत असून सदरच्या नियमात अनुकूल बदलांची मागणी करीत आहे. तसेच जात दाखला पडताळण्याची पद्धत रद्द करण्याची आग्रही मागणीही करत आहे. समस्त वाल्मिकी समाज तसेच अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघ यांनी 19 मागण्या महाराष्ट्र सरकारसमोर मांडल्या असून जर त्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर दिल्लीच्या जंतर मंतरवर मोर्चा काढण्यात येण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष सतपाल मेहरोल यांनी दिला. प्राची मुळेसह प्रियंका नायकोडे, S9 न्यूज ठाणे. महायुतीच्या किरीट सोमय्या यांच्या प्रचारार्थ भांडूपमध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन. महायुतीचे उमेदवार किरीट सोमय्या यांच्या प्रचारार्थ भांडूप परिसरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये किरीट सोमय्या, शिवसेना नगरसेवक रमेश कुरगावकर, अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ही रॅली भांडूपच्या ड्रीम्स मॉल पासून सुरू होऊन मंगतराम पेट्रोल पंप, कोकण नगर, शिवाजी तलाव या परिसरातून महायुतीच्या किरीट सोमय्या यांच्या प्रचारासाठी निघाली. या प्रचार रॅली दरम्यान किरीट सोमय्या यांनी LBS रोड, लिंक रोड ट्रॅफिक, रखडलेले पूल मार्गी लावणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मीठ विभागाच्या 1600 एकर जमिनीवर 5 लाख परवडणारी घरे बांधण्याचे आश्वासनही किरीट सोमय्या यांनी दिले. कांजूर भांडूप येथे बंद पडलेल्या कंपन्यांना IT झोन घोषित करून 1 लाख लोकांना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासनही किरीट सोमय्या यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. भांडूपच्या विविध भागातून किरीट सोमय्या यांच्या प्रचार रॅलीची सांगता भांडूप ड्रीम्स मॉल येथे झाली. उपेश शिरवडकर, S9 न्यूज, मुंबई. बांगलादेशावर 8 गड्यांनी विजय मिळवत भारताची T20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीला धडक. काल झालेल्या T20 वर्ल्ड कप बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे दर्शन घडवले. भारताला 8 गड्यांनी विजय मिळवून दिला. बांगलादेशवरील या विजयामुळे भारतीय संघाने थेट उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या विजयामुळे 2007 नंतर भारतीय संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत बांगलादेशला 138 धावात गुंडाळून ठेवले. बांगलादेशातर्फे अनामुल हक सर्वाधिक 44 धावा बनवीत बांगलादेशला 138च्या सन्मानजनक स्थितीत आणले. 138 या माफक धावसंख्येच्या पाठलागासाठी उतरलेली भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. सलामीवीर शिखर धवन केवळ 1 धाव बनवून बाद झाला, परंतु विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी जोरदार फलंदाजी करत भारताची धावसंख्या 122 पर्यंत नेली. नासिर हुसेनच्या गोलंदाजीवर बाद झालेल्या रोहित शर्मानंतर भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी फलंदाजी आणि मैदानात उतरून भारताला विजय मिळवून दिला. 4 गडी बाद करणाऱ्या अश्विनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय संघाच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाने पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कप जिंकावा असे स्वप्न सारे भारतीय पुन्हा एकदा पाहू लागल्याचे चित्र आहे. S9 न्यूज, मुंबई. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेने भरवला कार्यकर्ता मेळावा. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सगळ्या पक्षांनी आपल्या प्रचारांची सुरुवात केली आहे. ठाण्यातील 3 नाका येथील बँक्वेट हॉलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात घाटकोपरचे आमदार राम कदम, ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण तसेच मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पण आता तो मुद्दा माझ्याकरता कायमचा संपलेला आहे. मी आज तुमच्या इतकाच आणि निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने मी तुमच्या इतकाच राजसैनिक आहे आणि मरेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे. 50,000 झाले, फक्त 100 जणांकडे जाण्याची ताकद आहे. पुढच्या 10 दिवसात आपल्याला 1000 जणांपर्यंत या पुढच्या वर्षभरात पोहोचलो आपण. प्रत्येक जणांनी हे जर जीवाच्या आकांताने राजसाहेबांचं वचन घेऊन जर ठरवलं तर पुढचं ठाणे शहर 5 लाखांचं हे मनसेचं असेल आणि ते एवढ्या फक्त हॉलमध्ये असेल. लक्षात घ्या. घाटकोपरून या ठिकाणी फक्त एवढ्यासाठी आलोय की 15 मे नंतर दिल्लीला गेल्यावर अभिजित पानसे नावाचा खासदार दिसायला कसा दिसतो एवढं फक्त आम्ही बघायला या ठिकाणी आलो. थोडं मोठ्या भावाच्या नात्यानं सांगायला सुद्धा आलोय. तिकडे दिल्लीला खासदारकीचा जो काही बंगला असेल
हा मनसेचा पहिल्या खासदाराचा असा बंगला असेल की माझ्या सहित ठाण्यातला कुठलाही मनसेचा कार्यकर्ता दिल्लीला गेला तर हॉटेलमध्ये राहायची गरज नाही. या मेळाव्याचे आयोजन महिला शहर अध्यक्ष सेजल कदम यांच्यातर्फे करण्यात आले असून या कार्यक्रमात 200 ते 250 कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घेतला. लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये सज्ज झालेली मनसे आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत निवडणुकीसाठी तयार करीत असल्याचे यावेळी दिसून आले. प्राची मुळेसह प्रियंका नायकोडे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जुना मुलुंड येथील श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पदयात्रा व भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन. जुना मुलुंड SL रोडवरील साईबाबा मंदिरास आज 20 वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्त पदयात्रा आणि भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराचा 20वा वर्धापन दिन विविध धार्मिक उपक्रम राबवित येथे साजरा केला जाणार आहे. गेल्या 6 वर्षापासून मंदिराच्या ट्रस्टने पदयात्रेचा शुभारंभही केलाय. मुलुंड पश्चिमेकडून पदयात्रेची सुरुवात झाली असून परिसरातील महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून या पदयात्रेमध्ये धार्मिकतेने सहभागी झाल्या. साईबाबांची भजन कीर्तन गात सर्व भक्तजन या पदयात्रेमध्ये मोठ्या भक्तिभावाने तल्लीन झाले होते. तर अध्यक्ष अशोक पाटेकर यांनी उपक्रमाची माहिती S9शी बोलताना दिली. आम्हाला 20 वर्ष झालेली देवळाला स्थापन करून, पालखी काढून 6 वर्ष झाली आणि जेवढ्या पालख्या आहेत 75 पालख्या आहेत, त्यांना आम्ही लिंबू सरबत पाजतो. जेवढा 29 मार्च ते 6 एप्रिल असा या पदयात्रेचा कालावधी असून 6 एप्रिल रोजी पदयात्रेतील साई भक्त हे शिर्डीला पोहोचतील. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. मी मुलुंडकर प्रतिष्ठान आयोजित महारांगोळी 2014च्या 5 दिवसीय महोत्सवाचा ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत शुभारंभ. गुढीपाडव्याचा मुहूर्त म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. मी मुलुंडकर प्रतिष्ठानने महारांगोळी 2014 या कार्यक्रमाचे आयोजन मुलुंडच्या राजे संभाजी मैदानात केले आहे. 28 मार्च ते 1 एप्रिल अशा 5 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात रंग संस्कृतीचेच म्हणजे मराठी संस्कृतीचे प्रदर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांची रेलचेल आहे. यामध्ये आध्यात्मिक गुरूंच्या भेटीसाठी नृत्य कार्यक्रम, शास्त्रीय गायनाची मैफिल, छायाचित्र प्रदर्शन, तबला जुगलबंदी आणि विविध स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचा नजराणा मुलुंडकरांसाठी सादर करण्यात येणार आहे. तसेच महारांगोळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. या महोत्सवाच्या प्रथम दिवशी बाबासाहेब पुरंदरेंनी कार्यक्रमाला भेट दिली. शिवछत्रपतींच्या दरबार चित्रित केलेली महारांगोळी तब्बल 10,000 चौरस फुटांची होती. मुलुंड तसेच आसपासच्या परिसरातील शिवप्रेमींनी या महारांगोळीला आपल्या नजरेबरोबरच कॅमेऱ्यातही साठवण्याचा प्रयत्न केला. शिवरायांच्या स्मृती जागवणाऱ्या या कार्यक्रमात लहान मोठ्यांनी मिळून किल्लेही उभारले होते. शिवरायांच्या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती पाहताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या प्रतिकृती महोत्सवाच्या आठवणी म्हणून मोबाईलमध्ये कैद केल्या. 10,000 चौरस फुटाची महारांगोळी आणि मुलुंडमध्ये भरविण्यात आलेल्या 5 दिवसीय भव्य महोत्सवाला बाबासाहेब पुरंदरे यांनी खूप खूप शुभेच्छा देत महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचेच कौतुक केले. त्या कौशल्याचा एक एक नमुना या इथं आपल्याला पाहायला मिळतोय. रांगोळीच केवळ नव्हे तर त्यांनी तयार केलेले डागडागिने सुद्धा मी आत्ता पाहिले, काही वस्तूही मी पाहिल्या. खरोखर त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आणि हे करण्याकरता रसिक हवे आहेत की त्या रसिकांनी यावं आणि त्यांनी हे सगळं पाहावं. तर मी मुलुंडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल बाणवली यांनी सलग 5 वर्ष आयोजित करण्यात येणाऱ्या महारांगोळी उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली. वर्षी आपण एक महारांगोळी काढण्यात येते. आपलं हे 5वं वर्ष या वर्षीचं. या निमित्ताने आम्ही थोडं वेगळं काहीतरी करावं अशी आमची एक मनापासून इच्छा होती आणि बाबासाहेब पुरंदरे या आम्हाला इथे लाभावेत असं आमचं एक मनापासून होतं आणि आज ती खरंच इच्छा पूर्ण झाली. राजे शिवाजींची आम्ही रांगोळी काढलेली आहे आणि त्याला बाबासाहेबांनी त्याचं उद्घाटन केलं आहे. बस आमच्यासाठी आम्ही खूप आज आनंदी आहोत. आणि पुढे 5 दिवस म्हणजे 28पासून 1 एप्रिलपर्यंत हे सर्व नागरिकांना, सर्व मुंबईकरांना हे प्रदर्शनासाठी उपलब्ध आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट कौस्तुभ दर्वेसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बीजेपीचे लोकसभा उमेदवार किरीट सोमय्या यांच्या प्रचारार्थ भांडूपमध्ये भव्य प्रचार रॅली. जुना मुलुंड येथील साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन पालखी व पदयात्रा काढीत संपन्न. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.